ची गोलंदाजी करण्यासाठी मात्र सक्षम म्हणून ओळखला जातोय. आणि आपण बघितलं तर या प्रामुख्याने या मॅचमध्ये आपण पाहिलं तर मग कोणत्या संघाचा खेळ मात्र मोठा होताना पाहायला मिळेल, कारण की वसई विभागातून बिलॉंग करणारी दोन्ही टीम्स आहेत आपसमध्ये भरपूर वेळा खेळले देखील असतील. डेफिनेटली आपण पाहिलं क्रिकेटचा पर्वामध्ये आपण बघितलं तर मग एक विभागातून जेव्हा आपण बिलॉंग करतो ना, मग आपसमध्ये चर्चा होताना पाहायला मिळते, आपसमध्ये लढाई होताना पाहायला मिळते, आपसमध्ये आपण बघितलं तर क्रिकेट खेळलं जातं आहे. आणि सध्या तरी आपण पाहिलं तर मग हे दोन संघ आता आपसमध्ये कशा प्रकारचा खेळ करताना पाहायला मिळतील. वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्य करायचं सध्या तरी आपण जाऊया मग बॉलिंग मार्कवर आता पाहणार आहोत आपण की थोडंसं चेंजेस होताना पाहायला मिळते. कदाचित वाटलं होतं की राकेश येतील बॉलिंग मार्कवर, परंतु नाही आहे. परंतु थोडासा विचार बदलला जातोय. नकुल नानकरला मात्र बोलवलं गेलं इथे आपण पाहिलं तर बॉलिंग मार्कवर नकुल नानकर. आपण बघितलं तर अमित नानकर यांचे सुपुत्र म्हणजेच आपण बघितलं ॲज अ विकेट किपर आपण पाहिले अमित नानकर आणि त्यांचे सुपुत्र नकुल नानकर यांना पाहतोय आपण. बाप बेटाची जोडी आपण पाहिली आहे तर मग सध्या त्याने कमाल धमाल करताना पाहायला मिळाली या टीमसाठी. मैदानाच्या आतमध्ये वळूया, मॅच लावते सुरुवात. जसं म्हटलं जातं ना की जिस दिन आपने किस्मत का सिक्का उछलता है ना उस दिन हेड भी आपका ही होता है और टेल भी आपका ही होता है. डेफिनेटली आपण पाहिलं तर मग क्रिकेटच्या पडल्यावर आहे ना नशिबाची साथ खूप महत्त्वाची असते. पाहूया आजच्या दिवसामध्ये कोणाला नशिबाची साथ मिळेल. काल मिळाली होती एमबी स्पोर्ट्स बागपाडा टीमला आणि तो या स्पर्धेच्या अंतिम 4 मध्ये त्यांना पाहायला मिळाला. चला जाऊया आपण बॉलिंग मार्कवर. ओव्हर द विकेट पहिला चेंडू लॉंग रनअप ना मात्र आपण पाहतोय नकुल सामना करतील चाळीस. पहिलाच बॉल मिस टायमिंग शॉट. कीपरच्या हातामध्ये बॉल पाहायला मिळाला आणि पहिल्याच बॉलवर मोठा धक्का. जयेश वाघ बॅक टू द पॅव्हलियन आणि पहिल्याच बॉलवर पहिली सफलता नकुलच्या खात्यामध्ये. फलंदाज बाद. जसं म्हटलं जातं ना की जिंदगी जीने का मजा तब आता है जब जीवन में इश्क हो और खेल खेलने का मजा तब आता है जब हारने का बड़ा वाला रिस्क हो. डेफिनेटली आपण पाहिलं तर मग क्रिकेटच्या पटलावर हारण्याचा रिस्क मोठा असतो, परंतु जिंकण्यासाठी मेहनत तितकी कठीण करावी लागते. पहिल्या बॉलवर आपण पाहिलं तर पहिला मोठा धक्का दिलाय, परंतु या धक्क्याला मात्र आपण पाहिलं कशा प्रकारे सावरलं जाईल. नित्यसाई टीमच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मग आता कोणता खेळाडू येईल मैदानाच्या आतमध्ये, कारण की 1 डाऊनला अगदी दुसऱ्या बॉलवर यावं लागेल अशी अपेक्षा नव्हती बॅटरला, परंतु यावं लागतंय. सध्या तरी आपण बघितलं तर मग येत आहेत शुभारंभ करण्यासाठी आपल्या संघासाठी, कारण की शुभारंभ करायचा आहे परंतु विकेट डाऊन झाली आहे. आरंभ कोम यांना पाहतोय आपण नित्यसाई लोहिया नगर या संघामध्ये. एक युवा नेतृत्व आपण पाहू शकतोय. एक नवीन खेळाडू रायझिंग प्लेअर मधून आपण पाहिलं तर मग नव्याने मात्र आपण पाहिलं आगमन झालं या खेळाडूचं या संघामध्ये. आणि आगमन झाल्यानंतर आपल्या संघासाठी आपला रोल, आपली भूमिका, आपला खेळ मात्र आहे तो योग्य रीतीने मात्र दर्शवावा लागेल. पाहूया थोडासा नकुल नानकरवर आपण पाहिलं तर मग ज्याप्रमाणे बॉलिंगमध्ये रिदम बघितला आपण तर जबरदस्त आहे, कारण की बघा किती डीपमधून बॉलिंग येतोय. 30 शॉट घेण्यापासून हा रनअप त्यांचा पाहायला मिळतोय. सर्वात लॉंग रनअपने ही बॉलिंग करताना पाहायला मिळतोय. बॉल पाहिला लेगवर मात्र खेळला जातोय. पाहिलं आपण तर बॅटला स्पर्श केला गेला होता आणि धाव मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळते. सध्या तरी आपण पाहिलं तर मग मैदानाच्या आतमध्ये नेमकं काय घडलं गेलंय, कारण की असं पंचांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली होती की कदाचित हा थाय पॅडवर लागलाय की काय, बॉल पायावर लागलाय की काय, परंतु नेमकं झालंय काय. तर मग तिथे आपण पाहू शकतो की बॅटला लागून गेला होता. तिथे एक धाव मात्र मिळाली आहे. इथे आरंभचं खातं ओपन होताना पाहायला मिळत आहे. मी तर म्हणेन एक धाव मात्र, कारण की हलकसा बॅटला मात्र स्पर्श करून गेला होता बॉल. तिथे मात्र आपण पाहिलं तर एक धाव मिळाली आहे. 2 चेंडू आणि धाव फलकावर 1. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, गुडलँड स्पॉटवर हाताळणी केली होती या बॉलची. नकुलची तारीफ करावी लागेल, कारण की काय जबरदस्त रिदमने बॉलिंग करताना आपल्याला पाहायला मिळालाय. एक नियंत्रण सटीक बॉलिंग आपण पाहिला. अगदी ज्याप्रमाणे आपण पाहिलं ना तर लॉंग रनअपने बॉलिंग करताना पाहायला मिळतोय. म्हणजेच बघा, कारण की एखादं जरी आपण पाहू शकतोय ना की बॉलिंगमध्ये रिदम चुकलं गेलं ना की पूर्णपणे ती बॉलिंग खराब होते, परंतु चांगली बॉलिंग सध्या तरी दर्शवली गेली आहे. समोरच्या दिशेने बॉल मात्र आपण पाहिला तर खेळला जातोय. शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डर येतात तिकडे 2 धावा इझिली मात्र मिळतील.
बघा इथे विचार हा असेल की सिंगल डबल देऊया परंतु मोठे फटके नाही द्यायचे आहेत, कारण की सिंगल डबलने तितका फरक पडणार नाही या फलकावर, कारण की फरक पडू शकते तो म्हणजेच मोठ्या फटक्याने. जयेशकडून अपेक्षा होती जयेश बाद झालेत, परंतु मागच्या मॅचचे हिरो संजय ज्यांना आता आपण पाहतो ऑन स्ट्राईक, ज्यांच्या माध्यमातून आपण बघितलं तर मग मागच्या मॅचमध्ये दोन उत्तुंग षटकार चांगली बॅटिंग केली होती. गतीने टाकलेला चेंडू होता, पाहिला पण बॅटरला बीट केला जातोय ऑप्शनच्या थोडासा बाहेर आणि मन बाउन्स किनारा बॉल पाहायला मिळाला, डॉट बॉल पाहायला मिळतोय. ओव्हरमध्ये आपण पाहिले तर कंप्लीट झालेले बॉल पाहायला मिळत आहेत 5 अंतिमचा असेल आणि धावफलकावर पाहिलं धावा तर इन मिन आणि 3 फक्त 3 धाव पाहायला मिळाल्यात. अंतिमचा बॉल असेल पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर इकॉनॉमी स्पेल राहिलाय आणि विकेट टेकिंग आतापर्यंत या 5 बॉलमध्ये दिसलंय. मनगडी फटका उडवलाय, हवेत भरपूर वेळा बॉल आहे, राकेश आले तिकडे करणार नाहीये चुकी आणि बॉलर नकुलला या ओव्हरमध्ये अखेरच्या बॉलवर देखील विकेट मिळाली आहे. आणि इथे आपण पाहिलं तर पहिला स्पेल जो नकुलला सोपवला आणि तो मात्र स्पेल आपण पाहिला तर आपल्या संघासाठी किफायती विकेट टेकिंग स्पेल, फक्त 3 धावा आणि 2 महत्त्वपूर्ण धक्के दिले गेलेत नित्य साई लोहिया नगर या संघाला. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आणि पहिल्या ओव्हरमध्ये फलकावर आपण जर धावा बघितल्या ना तर फक्त इन मिन 3 आणि 2 विकेट, 3 धावा. जबरदस्त स्पाल पाहायला मिळाला नकुल नालंगर यांचा. मैदानाच्या आतमध्ये आता येताना पाहायला मिळतात बॅटर सूर्यकांत, शैलेश आहेत. डेफिनेटली आपण बघितलं तर शैलेश बघत यांना पाहतोय, कारण की आज खेळाडूला पण मग पिरबाबा पापडी या संघातून देखील खेळताना पाहिलं होतं, परंतु आता थोडंसं पण बघितलं की मग त्यांचा ट्रान्सफर आणि आपल्या वैयक्तिक संघामध्ये खेळताना पाहायला मिळतात, घरेलू संघामध्ये खेळताना पाहायला मिळतात. शैलेश राकेश सावरा आपण पाहिलं तर मग बॉल एक मार्क देताना पाहायला मिळत आहेत. लेफ्टी बॉलर आहेत. सुंदर बॉल खोलमध्ये हाताळला जातोय, स्पेशालिटी आहे राकेशची, कारण की बॉलिंगमध्ये व्हेरिएशन आणण्याची क्षमता मात्र ठेवताना पाहायला मिळतोय, कारण की त्यांच्या बॉलिंगमध्ये आपण बघितलं तर विविधता आपल्याला पाहायला मिळते आहे. म्हणजेच लेग ब्रेक, ऑफ ब्रेक आपण पाहिलं, स्लोअर वन आपण पाहिलं, त्यातनंतर धीमा बाउन्सर पाहू शकते आपण पाहिलं, त्यातनंतर मग अशा प्रकारची यॉर्कर देखील फेकू शकतायत ते. बघा आता लेग ब्रेक काढण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, नकुल तिकडे करणार नाहीये चुकी, चांगला कॅच कन्वर्ट केला जातो आणि फलंदाज बाद. सध्या तरी आपण बघितलं तर मग आमच्या सोबतीने ऑफिशियल स्कोरिंग पार्टनर धनेश वाघ आहेत. जबरदस्त त्यांचं स्कोरिंग हे होताना मला पाहायला मिळाले. त्याचनंतर आमचे डीबीएन स्कोरर आहेत दिशांग मांगेला, त्यांचं देखील आपण बघितलं तर चांगला अपडेट आमच्यापर्यंत पोहोचतोय. त्यातनंतर आमचे कॅमेरामॅन असतील जयेश मांगेला, त्यातनंतर राज म्हात्रे, प्रशांत भगत देखील आज डिजिटल ऑपरेटर डीबीएनच्या माध्यमातून, आणि ऑफिशियल कॉमेंटेटर आमचे बघितलं तर विजय जिपे आणि संपायर्स देवाडन वळवी अँड संतोष वाळवी. बॉल समोर टाकलाय हवेत, पुन्हा एकदा विकेटची दरकार असू शकते. ओ कॅच सुटला जातोय, सोपा होता आणि सुटला जातोय तिकडे. जीवनदान मिळालंय या बॉलवर, या फटक्यावर आपण पाहिलं, आणि धावा मात्र आपण पाहिला तर मिळतात इथे आपण पाहिला तर 2. तसं म्हटलं जात आहे ना कि शीशा हो या दिल हो टूट जाता है, लेकिन नसीब साथ हो तो आसान कॅच भी छूट जाता है, आणि तेच पाहायला मिळालं. कॅच सुटला गेला, जीवनदान मिळालं, 2 धावा. राकेश डेफिनेटली आपण पाहिलं तर आपली मिस्ट्री बॉलिंग करत असताना अडचणीमध्ये आणण्याचं कार्य करतोय फलंदाजांना. बघा आता पुन्हा एकदा आपण पाहिलं तर कटर बॉलिंग केली जाते, ही क्षमता आहे या खेळाडूची. या बॉलरला जर खेळायचं असेल तर नक्कीच मी तर म्हणेन पुन्हा पण एक म्हणजेच काय तर हर एक पाऊल आहे ना तुम्हाला फुंकून मात्र पुढे टाकावं लागेल, कारण की या बॉलरला नक्कीच तुम्हाला खेळायचं आहे तर सर्वप्रथम
त्याचा बॉलिंग ऍक्शन मात्र ओळखावं लागेल, बॉल रीड करावे लागतील. पुन्हा एकदा आपण बघितलं तर अपकटर पाहतोय आपण, हे व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळत आहे. थोडंसं सरप्राईज केलं गेलं होतं बॅटर्सला. धाव फलकावर धावा आपण जर पाहिल्या तर आहेत आम्हाला सांगतायत धनेश 6 आणि कंप्लीट झालेले चेंडू पाहिले आपण तर या 5. म्हणजेच काय तर टिचून मारा केलाय, कंजूस मारवाडी मारा ज्याला म्हणतायत तो मारा इथे बॉलिंग मध्ये केलाय. खेळला जातोय, फिल्डर आहेत तिकडे. पाहिलं आपण तर सिंगल मिळेल, सिंगलच्या व्यतिरिक्त काही मिळणार नाहीये, परंतु जबरदस्त स्पॅल पाहायला मिळालाय. या स्पॅल मध्ये धावा किती आल्या तर आपण पाहिल्या 4 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 3, दुसऱ्या ओव्हरमध्ये 4, म्हणजे टोटल एकूण पाहिला तर फलकावर आहेत 7 धावा. आणि 7 धावा पाहिल्या तर मग नितेसाई लोहियानगर या संघाला कुठेतरी आपण पाहिलं की मग अडचणीमध्ये आणण्याची गोलंदाजी झाली आहे. 6 चेंडूचा खेळ शेष आहे मित्रांनो, परंतु आतापर्यंत आपण बघितलं सुरुवात जी झालेली आहे थोडीशी आपण पाहिलं तर मग खडतर आहे, परंतु अंतबलात बला असं म्हटलं जाते ना, तर अंत चांगला करण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि चांगली मात्र फलंदाजी करण्याचा प्रयत्न या शेवटच्या 6 चेंडूमध्ये करावा लागेल. बॉलिंग मार्कवर येताना पाहायला मिळत आहेत सूरज नाईक. तिसरा स्पॅल असेल. या तिसऱ्या स्पॅल मध्ये आपण बघितलं तर पहिल्या 2 मध्ये आलेल्या फक्त 7 आणि या 7 वर आता करायची कशी तरी मात, पण ती कशी केली जाईल मैदानाच्या आतमध्ये पाहूया. वाट जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू सूरज, सामना करतील बाटारा शैलेश. ओ फिल्डर मात्र पोहोचले होते परंतु प्रयत्न नाही केले त्यांनी. कुठेतरी आपण पाहिलं तर ॲक्युरेट फिल्डिंग व्हायला हवी होती. थोडंसं आपण बघितलं तर नक्कीच ॲक्युरेटपणा दर्शवायला हवा होता, तो नाही झाला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. थँक्यू डीजे. जसं म्हटलं जातं ना की तेरे गिरने में तेरी हार नहीं, तू इंसान है अवतार नहीं. गिर उठ चल दौड़ फिर भाग, क्योंकि ये जीवन है संक्षिप्त, इसका कोई सार नहीं. डेफिनेटली आपण पाहिलं तर मग ज्या अनुषंगाने आपण पाहिलं तर आता प्रयत्न करावा लागेल, कारण की क्रिकेटचा देखील आपण बघितलं तर कोणता स्थार नाही आहे. कारण की सध्या तरी आपण बघितलं मग क्रिकेटच्या पटलावर आपण पाहिलं ना तर एक मुमेंट पुरेसा असतो कहाणीमध्ये ट्विस्ट आणण्यासाठी, कहाणी बदलण्यासाठी, आणि कदाचित एक ओव्हर मात्र हे पुरेसं ठरू शकत आहे. कारण की ज्या प्रकारे इथे चौकार मिळालाय. आपटून टाकला गेला होता, इथे आपण पाहिलं तर तिखट मारा केला जातोय. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. सरप्राईज डिलिव्हरी इथे पाहायला मिळाली आहे आणि सरप्राईज केलं गेलं बॅटरला पूर्णपणे आपण पाहू शकतोय. मैदानाच्या आतमध्ये जर विचार करायचा झाला ना, सध्या तरी आहेत 2 खेळाडू शैलेश अँड अभय. खेचून मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन नाहीये तिकडे. बघा नेमकं काय झालंय तर स्टंपिंग करण्याचा प्रयत्न केला होता, चौकार जो मिळाल्यानंतर आपण पाहिलं की बॉलर सूरज गुड कमबॅक करताना पाहायला मिळतोय. डॉट आलेत 2, पहिला चौकार त्यानंतर सलग 2 डॉट, त्यामुळेच आता धाव फलकावर धावा फक्त 1-1 यानी की 11. 3 चेंडूचा खेळ शेष आहे. पुढील बॉल पाहूया आपण. उडवलाय उंचाच उंचा. आपण पाहिलं तर हा बॉल आपण पाहिला चाललाय डाऊन दी ग्राउंड शॉट, सीमारेखा पार, आणि येताना पाहायला मिळेल मोक्याच्या क्षणी ठाकम ठोक षटकार 6. थँक्यू डीजे. बघा धाव संख्या आता 17च्या घरामध्ये, कारण की 7 होती या ओव्हरमध्ये, 4 मध्ये 10 आल्या, 17 झाल्यात. आणखीन 2 आहेत, कदाचित 2 मध्ये 2 आणखीन चांगले फटके, तर मग एक चांगला फाईट टोटल बनू शकतो इकडे. पुन्हा एकदा फटका हवेत पाहायला मिळतोय.
बॅटरने घेतलाय रेस आणि मैदानाच्या आतमध्ये मारलाय मोठा सुपर सिक्स 6 धावा. काय जबरदस्त अटॅक केला गेला. आता काउंटर अटॅक फिनिशिंग टच मात्र आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न केला जातोय. सलग 2 चेंडूवर 2 उत्तुंग षटकार येताना पाहायला मिळालेत आणि धाव फलकाचा आकार 23च्या घरामध्ये पोहोचला गेलाय. 17 होते, 6 डिपॉझिट केले, आता 23 झाले. आणि आता बॅटर आहेत ना शैलेश डेंजरस दिसत आहेत. शेवटच्या बॉलवर देखील मोठा फटका ठोकू शकतायत. आडवी बॅट मात्र वापरली गेली आहे. दी बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये फिल्डिंग तर सुरेख झाली आहे. बॉल येताना पाहायला मिळाला. हो हो क्या बात आहे. गुड थ्रो अँड गुड बॅकअप पाहायला मिळालाय. फक्त ऑन अँड ओनली आपण पाहिले तर मग धाव असेल एक. स्क्वेअर अंपायर आउट आहे का? यस आउट आहे. त्याच्यामुळे आपण पाहिलं तर मग धाव असेल ऑन अँड ओनली 1 आणि एका धावेमुळे आपण पाहिलं की टीमची टोटल 24 आणि जिंकण्यासाठी 25 धाव्यांचं लक्ष. चला आपण नेक्स्ट मॅच करूया टॉस. नेक्स्ट मॅच मध्ये आपण जाणार आहोत. 2 संघ असतील. एका बाजूने न्यू स्टार मडवीपाडा आणि त्यांच्या विपक्ष आपण पाहिले तर केतकी बॉयज खंडीपाडा. टॉस बॉक्स मध्ये या आपण करूया तिकडे टॉस. हॅलो चला कॅप्टन या आपण टॉस करूया टॉस बॉक्स मध्ये. चंदुका चषक आपण पाहिलं तर मग आज दुसरा दिवस न्यू स्टार मडवीपाडा अगेन्स्ट आपण पाहतोय केतकी बॉयज खंडीपाडा. आणि टॉस करण्यासाठी मी विनंती करतोय हनुमानजी वळवी इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया हा टॉस. मॅच आपण पाहिली तर मग एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीम्स आपण बघितलं तर कॅपेबल आहेत. एका बाजूने आपण बघितलं तर मग आकाश, दुसऱ्या बाजूने आपण अक्षय. तर केतकी बॉयज खंडीपाडा टीम कडे आपण पाहू शकतोय मग वैभव धुम आणि खास करून दिनेश एकनाथ दादा नक्कीच देखील आलेत. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. या आपण मध्ये या. टॉसची ओळख आहे बघा. एका बाजूने चंदुका स्पोर्ट्स सारजा आहे, दुसऱ्या बाजूने A1 स्पोर्ट्स सारजा. आपसमध्ये ठरवा कोण कॉल देईल. मडवीपाडा टीम कडून कॉल. A1 सारजा येथे चंदुका स्पोर्ट्स सारजा. साहेब आपण शुभेच्छा द्या 2 कॅप्टन्सना आणि आपण आदरपूर्वक मंचावर बसा. बघा कॉल दिला मडवीपाडा टीमने आणि टॉस जिंकला गेलाय केतकी बॉयज खंडीपाडा टीमने. एकनाथ आपण बघितलं तर टॉस जिंकला गेलाय. आपण काय डिसाईड करणार? क्षेत्ररक्षण घेणार. या मैदानावर नक्कीच तुम्ही खेळात भरपूर अनुभव आहे तुम्हाला या मैदानामध्ये. नक्कीच क्षेत्ररक्षण घेण्याचं प्रमुख कारण काय? क्षेत्ररक्षण घ्यायचं कारण असं आहे की आम्ही कमी स्कोर थांबवण्याचा प्रयत्न करू. आज टीम कॉम्बिनेशन काय बनवले? आज पूर्ण टीम पूर्ण आहे का खेळण्यासाठी? नाही थोडा कमी आहेत. आज थोडे खेळाडू कमी आहेत, परंतु काय वाटते तुम्हाला की मग मडवीपाडा संघाच्या समोर मॅच आहे, तुमच्यावर किती प्रेशर असेल? प्रेशर आहे पण पोरांना सांगतो फुल 100% द्या. आपण जिंकण्याचा प्रयत्न करू. ही मॅच एक रफ अँड टफ पाहायला मिळू शकते. हो प्रयत्न करू नक्कीच. व्हेरी ऑल द बेस्ट. तुम्हाला शुभेच्छा. जाऊया आपण मडवीपाडा टीमचे कॅप्टन आहेत. तुम्ही टॉस जिंकला असता काय निवडलं असतं? फिल्डिंगच केली असते. म्हणजे तुम्हाला हवं होतं ते मिळालंय. न्यू स्टार मडवीपाडा टीम आपण बघितलं तर फॉर्मची थोडासा झुजत होता, परंतु मागील टुर्नामेंटमध्ये फॉर्म मिळालाय, एक ट्रॉफी मिळाली. कॉन्फिडन्स किती वाढलाय का ट्रॉफीमुळे? हो नक्कीच कॉम्पिटन्स तर वाढलाय ना. पोरांची प्रॅक्टिस पण तशी आहे ना आता. नक्कीच ही मॅच असेल खंडीपाडा संघाच्या समोर, परंतु नक्कीच या मॅच मध्ये प्रेशर असेल का तुमच्यावर? हो नक्कीच प्रेशर तर असेलच. व्हेरी ऑल द बेस्ट. तुम्हाला शुभेच्छा या मॅच साठी. सध्या तरी आपण पाहू शकतोय तर मग मैदानाच्या आतमध्ये बघितलं तर मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळाले आणि सुरुवात होताना पाहायला मिळतंय की डॉट बॉल.
बॉल हवेत पाहतोय, काय जबरदस्त कॅच, बाउंड्रीच्या जवळ जंप लगावला आणि कॅच कंप्लीट केला. बॅटर मात्र पाहिला पण चांगला होता. अगदी आपण बघितलं तर मग अमित आणि त्याला केलं जातंय बाद आणि पहिली सफलता आपण पाहिली आहे तर बॉलरच्या खात्यामध्ये पहिला धक्का बाबुला बॉईज टीमला. थँक्यू डीजे. बघा पुढील मॅच मध्ये टॉस अपडेट देतोय मी की टॉस जिंकला गेलाय केतकी बॉईज खंडीपाडा टीमने आणि त्याने क्षेत्ररक्षण डिसाईड केलं म्हणजेच इथे बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलेलं आहे न्यू स्टार मडिपाडा टीमला. थोडंसं आपण पाहू शकतोय की मग या मॅचमध्ये आपण जाऊया. या मॅचमध्ये जर विचार करायचं झालं तर नेमकं काय चेसिंग करत असताना विकेट डाऊन झालाय. अर्जुन नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेत. आपण पाहिलं तर चांगले अटॅकिंग क्रिकेट खेळण्यासाठी माहीर आहेत परंतु तो खेळ मात्र करावा लागेल. सफलता मिळाली, एक सुंदर कॅच पकडला गेला, जंप लगावली जयेश याच्या माध्यमातून आणि अफलातून कॅच दर्शवला गेला. ओहो क्लीन बॉल, लाईन अँड लेंथ मिस केली जाते. या बॉलवर एक मोठा फटका बनला असता परंतु बॅटर फॉर्म मध्ये नव्हते, पहिला बॉल फेस करत होते आणि तेच मात्र आपल्याला पाहायला मिळालं. यू मिस बट आय विल बी डेफिनेटली हिट आणि फलंदाज बाद. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. दोन मोठे धक्के आणि असे धक्के दिलेत, चांगले बॅटर्स बाद केलेत आणि या चांगल्या बॅटर्सना बाद केल्यानंतर असं दिसतंय की आता या धावा आहेत ना चेस करणं 25 थोडंसं कठीण होऊ शकतं. डेफिनेटली बॉलिंग ज्या प्रकारे झाली तर मग कठीण होऊ शकते परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं की आता नवीन बॅटर आलेत मिस्टर विकास बडगा. विकास यांना आपल्या संघाचा विकास करायचा आहे. सध्या तरी आपण बघितलं तर मग जी शैलेशची खेळी कामाला आली होती आणि त्याच खेळीच्या जोरावर धाव संख्या 24 पर्यंत पोहोचली. कट केला जातोय बॉलला, बॉल वेगाने प्रस्थान करेल, थांबेल का तर नाहीये. आउटफील्ड फास्ट आहे तिकडे, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं. पाहता पाहता बाउंड्री लाईनला क्लिअर करतोय आणि येतोय हा चौकार. या चेसिंग मध्ये पहिला मोठा फटका चौकार येताना बघायला मिळतोय आणि थोडासा हा ऑफस्टंपच्या बाहेर इंटेन दर्शवला गेला, गतीचा योग्य रीतीने वापर केला, कटचा फटका लेट कट त्याला आपण पाहू शकतोय केलं आणि एक चांगला फटका दर्शवला गेला. टीमची टोटल पोचली गेली या चौकाराने आणि खातो ओपन झालं. खरं म्हणायचं झालं तर मग सुरुवात तर विकेटने झाली होती. उलटा फटका मात्र खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग चाललाय, गॅप मोठा आहे. हा बॉल मात्र बाउंड्रीला चिरत असताना दन 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 करत निघून गेलाय. सलगचा दुसरा चौकार. 4. थँक्यू डीजे. बघा आता प्रॉपर टायमिंग मात्र तिथे साधलं गेलं कारण की जिथे उलटा फटका करायचा होता परंतु उलटा फटका खेळत असताना शक्ती कमी आणि टायमिंग करायचं होतं ते टायमिंग झालं. कंटिन्युअली 2 चौकार मिळवले गेलेत. 2 चौकारामुळे आपण पाहिलं की थोडासा प्रेशर रिलीज झालं. लेगच्या बाहेर चेंडूची हाताळणी केली जाते. लेग स्टंपच्या बाहेर बॉल मात्र जाताना पाहायला मिळतोय. टीमची टोटल आपण पाहिली तर मग पुढे सरकताना पाहायला मिळाली आहे 9च्या घरामध्ये
आणि कंप्लीट झाली चेंडू. या पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिले तर 5. बघा पहिली सुरुवात आपण पाहिली तर डॉट, त्यानंतर कंटिन्युअली 2 विकेट, परंतु त्यानंतर कंटिन्युअली 2 चौकार आणि त्यानंतर वाईट. म्हणजेच मोमेंटम थोडंसं आपण पाहिलं बदललं पुन्हा एकदा बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने. खराब बॉल, दिशाहीन बॉल, लॉंगलेगच्या क्षेत्रामध्ये खेळला गेलाय, परंतु जास्त फायदा नाही मिळालाय. फक्त 10 मिळाले आपण पाहिले तर तिथे ऑन अँड ओनली 1, जस्ट 1, एक धाव आणि एका धावेने टीमची टोटल 10. डबल डिजिटमध्ये मात्र पोहोचताना पाहायला मिळाली आहे. धाव फलकावर आपण बघितलं तर 10 धावा हे आपल्याला पाहायला मिळतात. 10 धावांनी आपण बघितलं तर मग थोडंसं टीम आपण पाहिले तर बाबोला बॉईज पुढे येताना पाहायला मिळते, परंतु मॅच जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज अजून देखील आहे. ही कहाणी आहे आणि या कहाणीमध्ये ट्विस्ट येताना पाहायला मिळेल का? जाऊया डीजेकडे, गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅचमध्ये परतूया. थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये आता बॉलिंग मार्कवर जयेश वाघ, नंबर 2चा बॉलर. लेन दाखवू टप्प्याची प्रॉपर टायमिंग नाहीये. टी शर्टच्या घेऱ्याजवळ बॉल पडलाय, जे शॉर्ट लेग क्षेत्रामध्ये फिल्डर दुरून आलाय. चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न, 2 धावा इझिली मात्र कन्वर्ट केल्या जात आहेत. सध्या तरी आपण पाहू शकतोय मग ही स्थिती आता आहे ना की पहिल्या बॉलवर आलेल्या आपण पाहिलं 2 धावा, म्हणजेच येणारे 11 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज असेल. ह्या मॅचमध्ये जर आपण बघितलं तर नितेश टीमला कमबॅक करायचं असेल तर डॉट बॉल आणि विकेट मिळवण्याचा प्रयत्न करावा लागेल. मनगटी फटका खेळला जातोय. संजय मात्र फील्ड करताना पाहायला मिळतील. बॉलला 1 धाव कन्वर्ट केली जाते. इझिली आपण पाहिलं तर मग आता धावा घेण्याचा प्रयत्न आहे. नेक्स्ट मॅचमध्ये आपण केके बॉईज खंडीपाडा आणि न्यूस्टार मडवीपाडा असे मॅच पाहणार आहोत. थोडंसं आमचं देखील लक्ष विचलित झालं होतं, कारण की जेव्हा न्यूस्टार मडवीपाडा संघाला आपण पाहिलं तर नक्कीच त्यांची फर्स्ट चॉईस होती नक्कीच बॉलिंग, परंतु आपण पाहिलं की त्यांना बॅटिंग करायची आहे. ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो की केके बॉईज खंडीपाडा टीमने टॉस जिंकून निवडलेली बॉलिंग पाहायला मिळते, कारण की त्यांना चेस करण्यासाठी आवडेल, कारण की समोरच्या संघाला आम्ही पुढे नक्कीच थोडंसं डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करू असं त्यांचं मत होतं. एकनाथ टमाले ॲज अ कॅप्टन पाहायला मिळाले, परंतु ती मॅच यानंतरची आहे. परंतु ही मॅच आपण बघितली तर कदाचित रंग बदलताना पाहायला मिळेल का? बॉलिंग मार्कवर जयेश वाघ, विकेट टेकिंग स्पेल हाताळण्याचा प्रयत्न करावा लागेल त्यांना. राकेशसाठी मात्र खेळायचा होता. आपण पाहिलं मिड विकेट क्षेत्रामध्ये टोएंडला लागला, समोर बॉल गेला, 10 मिळेल. मात्र खेळायचा होता कुठे आणि गेलाय कुठे, इथे आपण पाहिलं तर मग सिंगल. धावफलक आपण पाहिलं पुढे सरकताना पाहायला मिळालंय. 14च्या घरामध्ये डेफिनेटली आपण पाहिलं तर मग 11 धाव्यांची गरज असेल आणि चेंडू शेष असतील 9. बघा म्हणजेच काय सध्या तरी आपण पाहू शकते. मग या मॅचमध्ये जे 2 बॉलचं अंतर आहे ना, कदाचित वाढवण्याचा प्रयत्न करावा लागेल जयेशला. ओ इथे चुकी केली बघा बॅटर नाही. ह्या प्रकारची चुकी म्हणजेच तुम्हाला अडचणीमध्ये घेऊन जाऊ शकते, कारण की मी आत्ताच म्हटलं होतं की जे 2 बॉलचं आपण पाहिलं तो फरक आहे ना, तो वाढवण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि तिथे तेच पाहायला मिळाला. चेंडू कंप्लीट झालेत. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 4 आतापर्यंत आपण पाहू शकतोय. म्हणजेच काय तर 9 मध्ये 11 हव्या होत्या, म्हणजे तो 2चा फरक होता ना, आता तो कितीचा फरक झाला तर 3चा. आणि त्यामुळेच आपण पाहू शकतोय हा फरक म्हणजे एक फरकामुळे काय होतं की प्रेशर मग बॅटर्सवर येताना पाहायला मिळते. आणि अशा वेळेला जेव्हा फ्रेशर्स येते ना, तेव्हा बॅटर विचार करतात मोठा फटका, आणि मोठा फटका खेळण्यामध्ये मग घात होण्याची शक्यता असते. बघा तेच होताना पाहायला मिळालंय. आणि जसा उल्लेख केला मी नेमकं तसंच झालंय. प्रेशर वाढला, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, घात होऊ शकतो आणि तेच झालं. फलंदाज बाद. आता मात्र आपण पाहिलं तर मॅच मध्ये परतीचे संकेत दिले गेलेत नितेश लोहिया नगर या संघाने. डोंगराच्या माथ्यावर मी लईजो नाव तुझा लिहून ठेवजो. डोंगराच्या माथ्यावर मी लईजो नाव तुझा लिहून ठेवजो. तुझ्यासाठी मी आलो नटून नांगदुरा तू निरखून. व्हेरी मच इज. आपण पाहिलं तर बघा 2चा फरक 3, 3चा फरक 4 मध्ये आता झाला, कारण की आता बघितलं आपण तर फलकावर जिंकण्यासाठी धाव्यांची गरज असेल. 7 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज, म्हणजे मॅच होता कुठे आणि गेला कुठे.
एक उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न, तिथे एक बॉल मात्र खराब केला. त्यानंतर आपण पाहू शकतो मग पुढील बॉलवर विकेट गेला. आणि हे चित्र आपण पाहिलं की एक कुशल मुवमेंट असतो क्रिकेटच्या पटलावर. एक एक छोटीशी सिली मिस्टेक्स असते ना, ती संपूर्ण संघावर भारी पडते. आणि कदाचित हे चित्र तेच दर्शवताना पाहायला मिळेल ही मिस्टेक. आता मैदानाच्या आतमध्ये 7-11 नकुल नानकर मैदानाच्या आतमध्ये आले. जरूर डेफिनेटली मॅच विनर प्लेयर्स आहेत, परंतु नक्कीच त्यांच्यावर देखील थोडंसं प्रेशर असेल. 7-11 मध्ये येणारा बॉल होता आपण पाहिला तर गुड कम बॅक. क्या बात आहे, जयेशने आपण पाहिलं, करून दाखवलं. ज्याप्रमाणे विकेट मिळवला, इकॉनॉमिक्स बॉल हाताळला गेला. आणि मॅच मध्ये आपण पाहिलं तर यू टर्न पाहायला मिळालाय नित्य साई लोहिया नगर या संघाचा. या ओव्हरमध्ये फक्त धावा खर्च केल्या ऑन अँड ओनली 4 धावांमुळे आपण पाहिलं तर मग मोमेंटम आता थोडासा बदलला, शिफ्ट झालाय. आणि नक्कीच आपण पाहिलं तर 6-11 ही कहाणी. पुढचे महिन्याची तारखेला 12 येऊन तुला मिळाया. पुढचे महिन्याची तारखेला 12 येऊन तुला मिळाया. घरचे बाजार घरचे बाजार थँक्यू सो व्हेरी मच डीजे. 6 चेंडू 11 धाव्यांची गरज आहे. जसं म्हटलं जातंय ना, घायल तो यहाँ पे हर एक परिंदा है, लेकिन जो फिर से उड़ सके वही तो जिंदा है. बॉलिंग मार्कवर येताना बघायला मिळत आहेत आरंभ नक्कीच म्हटलं पण तर नक्कीच शुभारंभ करावा लागेल. बॉलिंगमध्ये 6-11 समोर तितका एक चांगला बॅटर आहे राकेश. क्या बात आहे, वेगवान गतीने टाकलेला बॉल, बॅटरला केलं गेलं बीट. आणि नक्कीच आता बॉलिंग करावी लागेल सुपर हिट. मॅचला जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज. राकेश पुढील बॉल खेळताना पाहायला मिळतील. पुन्हा एकदा आपण पाहिला एक्स्ट्रा बाउन्स, सरप्राईज डिलिव्हरी पाहायला मिळाली आहे. गुड बॉलिंग. सध्या तरी आपण बघितलं तर राकेश सारखा खेळाडू स्ट्रगल करतोय, म्हणजेच चांगल्या दर्जाची बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. मॅचमध्ये आपण पाहिलं तर पूर्णपणे जो पलटवार झाला ना बघा, मागील जवळजवळ 5 बॉलपासून एकही धाव आलेली नाही आहे. आणि त्याचमुळे ही परिस्थिती आता गंभीर झाली आहे. परंतु राकेशला उभं राहावं लागेल तिथे खंबीर. समोरच्या दिशेने होता, प्रॉपर टायमिंग नाहीये. एकदा मात्र जरूर कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी परतले जातील का? दुसऱ्या धावेसाठी परतलेत 2 धावा. थोडासा आपण बघितलं तर थ्रो वाईट आला होता, परंतु 2 जोडल्या जात आहेत. मॅचमध्ये आता ट्विस्ट मोठा आहे मित्रांनो बघा, कारण की पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त आलेल्या 2 धावा पाहायला मिळाल्या आहेत. आणि त्यामुळेच आता मॅचमध्ये जिंकण्यासाठी 3 बॉल असतील. आणि या 3 बॉलमध्ये तब्बल धाव्यांची गरज आहे, ती म्हणजेच 9. 3 मध्ये 9. आणि आपण पाहिलं तर जी मॅच बनवली गेली, खास करून जयेश वाघचा जो स्पॅल पाहायला मिळाला, पहिल्या 3 बॉलमध्ये आपण पाहिलं तर 4 धावा दिल्या होत्या त्याने, परंतु उर्वरित 3 बॉलमध्ये 1 विकेट आणि धाव एकही नव्हती दिली आहे. त्यामुळेच मोमेंटम आपण पाहिला तर जो पकडला गेला, शिफ्ट झाला. आत्ता पाहतोय आपण 3 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज. राकेश मैदानाच्या आतमध्ये उभा आहे डेफिनेटली, परंतु त्याला कारनामा मोठा करावा लागेल. बॉल मात्र टाकलाय समोर, प्रॉपर टायमिंग नाहीये. चांगली फोल्डिंग पाहायला मिळते, फेकी आली आहे परंतु एकच रन मिळेल. रनआउटची संधी, फलंदाज बाद होत आहेत. नकुल फक्त धाव मिळाली 1. मॅच आता जिंकण्यासाठी 2 चेंडू आणि धाव्यांची गरज असेल 8. थँक्यू डीजे. प्रेमामध्ये पडल्यानंतर जशी साजनी पाहते वाट, म्हणतो आता या मॅच मध्ये हवी आहे नक्कीच 2 चेंडू मध्ये गरज धाव्यांची 8. सध्या तरी आपण बघितलं तर मग 8 धावा 2 चेंडू 2 चांगले फटके. मॅच विनिंग स्ट्रोक येताना पाहायला मिळतील का? समोर राकेश लेफ्टी बॅटर आहेत. समोर टाकलेला बॉल खेळला जातोय, 1 रन्स मिळेल डेफिनेटली. दुसरा धावेचा प्रयत्न आणि दुसरी देखील पूर्ण होताना पाहायला मिळालंय. या बॉलवर धावा येणं गरजेची बाब होती, 2 मिळाल्यात. आता आपण पाहिलं तर प्रत्यक्षात 1 चेंडू असेल आणि तब्बल 6 धाव्यांची गरज.
न मिक्सिंग न फिक्सिंग ओनली कंपल्सरी चेसिंग वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनची नियमावली आहे. कंपल्सरी ड्रेसिंग कंपल्सरी चेसिंग. आता आपण पाहिलं तर 1 चेंडू आणि 6 धावा. मात्र आपण पाहिली जी मॅच बनवली गेली आहे ना, कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं, कारण की ज्याप्रमाणे आतापर्यंत नित्यसाई लोहिया नगर या संघाने बॉलिंग केली गेली आहे, खास करून जयेशचा जो स्पेल आपण पाहिला मोमेंटम देणार आणि तो मोमेंटम पकडून ठेवणार आतापर्यंत हा स्पेल आपण पाहिला तर मग आरंभचा देखील राहिला गेलाय. 1 चेंडू आणि 6 धावा. आता आपण पाहूया तर या मॅचला मात्र जिंकेल कोण. या मॅचवर एक मोठा फटका तर बॅटिंग करणारी टीम, परत एक चांगला बॉल फिल्डिंग करणारी टीम. पाहूया बघा, प्रेशर आहे दोघांवर. बॅटरवर प्रेशर आहे, बॉलरवर प्रेशर आहे. प्रेशर मध्ये सिटी तर कुकरची वाजते, परंतु आता पाहूया कोण कोणाची सिटी वाजवणार मैदानाच्या आतमध्ये. 1 मध्ये 6 जसं म्हणतात ना, आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा आणि या मॅच मध्ये होणार कोणाची हवा. वा वा, पाहूया पैसा वसूलवाला मुकाबला होताना पाहायला मिळतोय. 1-6. ओ समोर टाकलाय, मात्र धावा नाही मिळणार तितक्या. जबरदस्त आपण पाहिलं तर एफर्टचा पाहायला मिळाला, परंतु सामना जिंकला गेलाय. मी तर म्हणेन पूर्णपणे बॉलिंगच्या जोरावर, कारण की ज्याप्रमाणे बाबोला बॉईज टीमचं आपण पाहिलं तर जे कमबॅक झालं होतं, परंतु त्यानंतर बॉलिंग नित्यसाई टीमने जबरदस्त केली आणि 25 धावा डिफेंड केल्या गेल्या आणि चांगल्या प्रकारे आपण पाहिलं तर मग या मॅचला आपल्या बाजूने मात्र खेचलं गेलं. कौतुकास्पद गोलंदाजी पाहायला मिळाली आहे आणि नक्कीच अभिनंदन करावं लागेल, कौतुक करावं लागेल या सर्व गोलंदाजांचं. मोमेंटम आपण पाहिलं तर जो मिळाला, खास करून 7 बॉल मध्ये 18 धावा ज्याने केल्या आणि एक गरजेयुक्त पारी